मित्रांनो, तुम्ही हदगाव, उमरखेड, दिग्रस, पुसद, महागाव या जवळपासच्या तालुक्यातून असाल आणि तुम्ही CSC, CSP किंवा बँकिंग सेक्टरमध्ये काम करत असाल तर तुम्हाला IIBF एक्झाम देणं आता कंपल्सरी झालेलं आहे. आणि हीच IIBF एक्झाम देण्यासाठी दिग्रस येथून विवेक सर आज आपल्या इथं आलेले आहेत. त्यांना विचारू की त्यांना या पेपरमध्ये किती पर्सेंटेज पडले आणि आपल्या इन्स्टिट्यूटवर एक्झाम देण्याचा त्यांचा काय अनुभव राहिला. तर सर, तुम्हाला या IIBFच्या एक्झाममध्ये किती पर्सेंटेज पडले? नमस्कार, माझा परिचय देतो. मी विवेक सरदार, यवतमाळ जिल्ह्यामधून दिग्रस येथून आलेलो आहे. माझ्याकडे महाराष्ट्र बँकेची BC पॉईंट आहे. ओके सर. आमच्या नशिबाने म्हणावं लागेल की आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये की IIBFचं सेंटरच नाही अवेलेबल नव्हतं, परंतु माझी BC पॉईंट बंद पडत असल्यामुळे माझ्या मित्राकडून तुमच्या सेंटरची मला माहिती मिळाली. मी जवळजवळ 90 ते 95 किलोमीटर प्रवास करत या सेंटरला येऊन फॉर्म भरला आणि आज एक्झाम दिली. एक्झाम दिल्यामध्ये सरांचं एकदम कॉपरेटिव्ह नेचर आणि गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्स त्यांनी यूज करून एक चांगल्या प्रकारचं माझी एक्झाम झाली. या एक्झाममध्ये मला 79% मिळाले आणि त्यामध्ये हदगाव नांदेड जिल्ह्यातील या यशस्वी कॉम्प्युटरला तुम्ही सगळे मित्रांनो एकदा अवश्य भेट द्या. आणि गव्हर्नमेंटच्या CSC, BC पॉईंटच्या सगळ्या काही रिलेटेड एक्झाम आहे त्यासाठी सरांसाठी एक कॉपरेटिव्ह नेचर असल्यामुळे आणि सहकार्याची भावना असल्यामुळे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या अशी तुम्हाला विनंती करतो. सर, तुमचं अभिनंदन. थँक्यू. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता सर आपल्या इथं 90 किलोमीटर दुरून आलेले आहेत एक्झाम देण्यासाठी. आणि तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर माझा मोबाईल नंबर आणि आपल्या सेंटरचा ॲड्रेस मी कमेंट्स करेल किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.